नमस्कार. माझं नाव राहुल वारके. मी GM वारके ह्यांचा मुलगा आहे. GM वारकेंबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे, पण हे पुस्तक खास करून हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. हे प्रकाशन जरी दुसऱ्यांनी केलं ते मला आठवतं गेले 3-1 वर्ष बसून स्वतः संध्याकाळी हे पुस्तक लिहायचे. ही त्यांची कथा खूप महत्त्वाची आहे, कारण की आजकालच्या नवीन पिढीला हिरो पाहिजे आहेत. कोणाकडे बघावं हे बघायला पाहिजे. त्यांना कोणीतरी लीडर पाहिजे आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्या नवीन पिढीमध्ये जे आपल्यासारखे सामान्य मुलं असतात ते कुठेवर पोचू शकतात आयुष्यात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या पुस्तकातनं मुलांना प्रोत्साहन मिळेल, सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल की किती कठीण आणि किती श्रमानंतर यश मिळतं. यशाची पायरी ही शेवटी असं म्हणतात की यश ही स्प्रिंट नाही आहे, ही मॅरेथॉन आहे, लांब रेस आहे. ह्या लांब रेसमध्ये जे टिकतात तसेच GM वारके सर आहेत. त्यांनी आयुष्यभर श्रम केला, अजूनही 84च्या वयात 12 तास काम करतात आणि त्या आनंदाने स्फूर्तीने काम करतात. वडील म्हणून त्यांनी मला खूप मार्गदर्शन केले, आयुष्यभर सांभाळून घेतलं आहे. सगळीकडे त्यांनी खूप प्रयत्न केले की मी शिक्षणामध्ये, शरीरामध्ये कधी मागे पडावं नाही. आणि त्यांनी एक चांगल्या वडिलांसारखी माझी लहानपणापासून काळजी घेऊन आता मला काल अवॉर्ड मिळालं तेव्हा मी त्यांचं आभार मानणं की जे तंत्रज्ञान, जीवतंत्रज्ञान जे मला शिकवलं त्यांनी, ह्याच्यामध्ये खूप मोठा भार त्यांच्या बायकोचा आहे, म्हणजे माझ्या आईचा आहे. आणि त्यांच्या भावानी पण भयंकर मदत केली. पण माझ्या आईनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं, जागोजागी त्यांना मदत केली, कॉन्फिडन्स दिला. तो कॉन्फिडन्स मिळणं खूप कठीण होतं. तो कॉन्फिडन्स जो आईने त्यांना दिला की पुढे पाऊल टाकत राहायचं, विचार नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे खेड्यातनं आलेला एक विद्यार्थी तो एवढं पुढे जाऊ शकतो, जगात पुढे शिकू शकतो, हे त्याच्यातनं ऐकायला मिळतं. आणि त्यांनी आयुष्यभर लोकांना बरोबर घेऊनच पुढे चालले आहेत. नमस्कार. मी डॉक्टर श्वेता वारके. डॉक्टर GM वारके ह्यांची मी धाकटी सून आहे. तर डॅडींना मी हा पुस्तक लिहिताना कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून बघितलेलं आहे. कारण तेव्हा ते सिनियर सिटिझन असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवायचो नाही. पण तेव्हा त्यांनी हे ठरवलं की हा पुस्तक लिहायचा आणि नोटपॅडवरती प्रत्येक शब्द लिहिणारे. आणि आत्ता आज आपण हे प्रकाशन बघतो आहे. वारके परिवारात येऊन मला ते 21 वर्ष झाले आणि हे पुस्तकच्या आधीचं जे मी नाही विटनेस केलेलं आहे ह्या पुस्तकाच्या थ्रू मला बघता येत आहे. आणि माझं हेच एक संदेश असेल सगळ्यांना की तरुण पिढींनी हे वाचावं पुस्तक, किंवा कुठल्याही माध्यमाने त्यांना वाचता येईल, ऑडिओ बुक असो किंवा इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट. माझं नाव डॉक्टर विशाल गंगाधर वारके. मी ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर GM वारकेंचा. कंपनीची वाटचाल वडिलांनी जी सुरू केली ती 50 वर्ष आधी सुरू झालेली आहे आणि माझा जन्म 50 वर्ष आधी झालेला आहे. सो बालपणापासून मी कंपनीची वाटचाल बघत आलो आहे. आणि एक ध्यास, एक ध्येय जो वडिलांनी घेतला होता की आपल्याला या देशाला स्वावलंबी बनवायचं आहे, ते मी लहानपणापासून बघत आलो आहे. आणि त्याच्यात एक विशिष्ट गोष्ट सांगायची म्हणजे ते जेव्हा संशोधन करत होते 60s आणि 70s मध्ये, 1960s 1970s मध्ये, तेव्हा ते सूक्ष्मजीवाणूशास्त्र किंवा मायक्रोबायोलॉजी ह्याच्यावर त्यांचा अभ्यास होता आणि त्याच्यावर ते मास्टर्स आणि PhD करत होते. तेव्हा त्याचा जो मीडिया असायचा, मायक्रोबायोलॉजी मीडिया जो लागतो ह्या गोष्टींना ग्रो करायला किंवा ह्या सूक्ष्मजीवाणूंना आपल्याला कल्चर करायला जो मीडिया लागतो, त्याची किंमत तेव्हा सोन्यापेक्षा जास्त होती. साधारण तेव्हा 60 रुपये तोळा सोन्याची किंमत होती, म्हणजे 6 रुपये ग्राम असं आपल्याला म्हणता येईल. तर हा जो मीडिया रिसर्चला लागायचा तो भारतात आयात व्हायचा आणि त्याची किंमत 6 रुपये ग्रामापेक्षा जास्त किंमत होती. आणि जेव्हा ते मटेरियल यायचं आपल्याकडे, ते प्रॉडक्ट जेव्हा यायचं तेव्हा जे प्रोफेसर असायचे, हेड ऑफ द डिपार्टमेंट असायचे, ती बाटली घेऊन त्यांच्या आधी लॉकरमध्ये कुलूप लावून ठेवायचे.
की बाबा हे सोन्याहून भारी किंवा महागडी गोष्ट आहे आणि ती बाहेर कुठेही कोणाच्या हातात लागू नये. आणि मग सगळे सायंटिस्ट यायचे, स्टुडंट यायचे, रिसर्चर यायचे आणि त्यांना राशनच्या दुकानात जसं राशन दिलं जातं तसं तो थोडा थोडा वाटला जायचा आणि वडील ते घेऊन रिसर्च करायचे. मग त्यांनी असं ठरवलं, मनात त्यांना वाटलं की अरे ज्याच्याने मला रिसर्च करायचं आहे तीच गोष्ट जर अशी दुर्लभ आणि दुर्मिळ आहे तर ह्या देशात कुठून संशोधन होईल, कुठून सूक्ष्मजीवाणूशास्त्रावरती काही पुढे प्रगती होऊ शकते. मग त्यांनी एक निश्चय केला की आपल्याला हा प्रॉडक्ट इंडियात बनवायचा आहे आणि जर गोरे बनवू शकतात, जर फॉरेनर बनवू शकतात तर आपण का नाही बनवू शकत. आणि ही जिद्द त्यांनी मनाशी बाळगली. फार्मा कंपन्यांमध्ये त्यांचा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे अर्न अँड लर्न जसं आपण म्हणतो की आपण शिक्षण घेतोय आणि पैसाही कमवतोय, कारण की पोटा पाण्यासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी ते पैसे लागतात. तर त्यासाठी ते तसे अर्न अँड लर्न करत होते. आणि 12 वर्ष फार्माचा एक्सपिरियन्स असून देखील त्यांना फार्मामध्ये आणि खूप चांगली नोकरी होती. फार तरुण वयात ते GM होणार होते. त्यांचे जे प्रोफेसर होते, प्राध्यापक होते, ते म्हणाले अरे 32च्या वयामध्ये तुला माझ्यापेक्षा काही पटीने पगार मिळतोय आणि तुला पुढे जाऊन GM बनवतील आणि तू फार मोठा होऊ शकशील. तू सगळ्यांनी सर्वदूर हे पुस्तक वाचावं आणि ह्याच्यातनं प्रेरणा घ्यावी जशी आम्ही आमच्या फॅमिलीत घेतली. धन्यवाद.